हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सध्याला ऑफिसला चाललो आहे. 1-2 तास आता अटेंडन्स लावून रिटर्न येतो. खऱ्या अर्थाने आपला वीकेंड आणि आजच्या दिवसाची सुरुवात होती. गाईज, तुम्ही म्हणणार असाल की 2 तासात येतो बोलता आणि त्यानंतर ना डिरेक्टली संध्याकाळी ते पण कुठेतरी ट्रॅव्हल करतो. ॲक्च्युली मी आलो आहे आता गुडलक कॅफेला चहा बनमस्का खाण्यासाठी. त्याचं रिझन असं आहे की खूप बनमस्का खाण्याची इच्छा झाली होती. पृथ्वीराज अकोडीला चालला होता, तर तो मेट्रो येत होता, तर मग म्हटलं चल मला उद्या तिथपर्यंत. गाईज, आत्तापर्यंतची पूर्ण दिवसभराची माझी समरी, कारण माझा पूर्ण दिवस ना हा थोडा आता मिसमॅच वाटेल असं झालं होतं. सकाळी 8 वाजता उठलो, त्यानंतर व्लॉग अपलोड केला, आवरला आणि 10 वाजता मी ऑफिसला गेलो. 10 ते 1 वाजेपर्यंत मी तिथंच होतो. त्याच्यानंतर रूमवर आलो 2 वाजता आणि माझा एक नवीन रूममेट आला आहे ना आयुषच्या जागेवरती, तर मग त्याच्यासोबत एक 3-3:30पर्यंत गप्पा मारल्या आणि मग 5पर्यंत मी झोपलो. आणि मग पृथ्वीराज आला. मग त्याच्यासोबत काय म्हणतात त्याचा म्हणजे त्याची आज क्रिकेटची मॅच होती, तर मग त्याच्यावर डिस्कशन झालं आणि मग तिथून मी गुडलकला गेलो आणि तो त्याच्या मित्रांच्या घरी गेला. काही शूट नाही केलं मध्ये, कारण जो माझा नवीन रूममेट आला आहे मे बी त्याला मी फक्त सांगितलं की मी व्लॉगिंग करतो, अजून त्याला आयडिया नाही आहे काही त्यामुळं. आणि पृथ्वीराजचा तर तो थोडा घाईत होता, कारण त्याला अर्जंट जायचं होतं म्हणून तिथं पण काही जमलं नाही. आणि जायला आज शनिवार होता, खूप गर्दी होती. कॅमेरा काढायला मला स्वतःला ऑकवर्ड होत होता आणि गुडलकमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी होती. मी फक्त चहा घेतला, बनमस्का घेतला, खाल्ला आणि रिटर्न आलो आहे. आणि तिथं कलाकार गट्ट्यावरती थोडंसं शूट केलं आहे, जे तुम्ही बघितलं सर आत्तापर्यंत. असं झालं. अजून जेवण वगैरे काही केलेलं नाही, कारण माझ्या काय म्हणता एका मैत्रिणीचा फोन आला होता, तो बराच वेळ चालला आणि आता मी पिझ्झा ऑर्डर केला आहे. सकाळी ऑफिसला जाताना माझं अचानक असं आलं की अरे म्हणजे कॅमेरा क्वालिटी एवढी का चांगली दिसते मला, किंवा एवढं क्लिअर का दिसू राहिलं. तर मग नंतर ना दिवसभरात जे बघितलं ना मी की AQI थोडा चांगला झाला आहे. त्यांना मुंबईमध्ये पण तो सीन आहे, पुण्यात पण तो सीन आहे, PCMCमध्ये पण तो सीन आहे. मुंबई पुण्याचा AQI सुधारल्यामुळे सगळीकडे सगळ्याच गोष्टींची विजिबिलिटी होती. फक्त विजिबिलिटी माझ्या ब्लॉग्सची नाही, विजिबिलिटी माझ्या रील्सची नाही. का बघत नाही तुम्ही? बघा बाई, मी खूप एफर्ट्स घेतो त्या मागे. मी स्क्रोल करत होतो, रील्स बघत होतो आणि अचानक 12 वाजून 2 मिनिटांनी काहीतरी सगळं स्टॉप झालं. मग माझ्या लक्षात आलं, ओ शिट, माझा रिचार्ज संपला आहे. मला म्हणजे त्या मोमेंटला मला की कळेना तर काय करायचं, कारण मी व्लॉग एडिट केलेला नाही आहे अजून, म्हणजे आजचा. आणि तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे, थंबनेल वगैरे क्रिएट करायचं आहे आणि काही झालेलं नाही आहे. परत उद्या सकाळी 8 वाजता आणि माझा फोनही लागत नाही आणि आज रूमवर कोणी नाही पण आहे. तर मग मी कोणाची हेल्प घेणार, कोणाकडून वायफाय घेणार, काय करेन का नाही, हे सगळं माझ्या डोक्यात येत होतं. मला त्याला बळच मेसेज टाकून बघितले, पण एक पण डिलिव्हर झाला नाही. फॉर अ ट्राय म्हणून मी जस्ट वायफाय ऑन केलं, म्हटलं आसपास कुठं कुठं चालू असेल तर मग त्याच्यात मला एक होम आणि म्हणून पासवर्ड मागत होतं. मी लिटरली 1 to 8 टाकला आणि ते कनेक्ट झालं. आणि व्हेरी स्ट्रॉंग, माहीत नाही ते कोणाचं आमच्या आसपास कोणाचं, पण ते कनेक्ट झालं. मी रिचार्ज केला, म्हटलं ओ भाई, नाही तर अवघड झालं होता. मला तसं नोटिफिकेशन येत होतं की रिचार्ज संपणार आहे, पण मी एवढं त्याचं लक्ष नाही दिला आणि अचानक दणका बसला. तर आज अजून एक गोष्ट म्हणजे जी मला सांगण्यासारखी आहे. लाईक ज्यावेळेस मी गुडलकवरून येत होतो ना, तर एक मुलगा त्याच्या फ्रेंड्सला बाय बोलत होता. म्हणजे बराच त्यांचा इमोशनल मोमेंट होता, एकमेकांना हक करत होते, कारण तो चालला होता म्हणजे सिटी सोडून, पुणे सिटी सोडून. तर आम्ही दोघं लिफ्टमध्ये चढलो आणि अजून एक जण आला, तर त्याने कानाला हेडफोन वगैरे लावलेले होते त्या थर्ड पर्सननी. त्याच्यानंतर आम्ही लिफ्टमधून बाहेर उतरलो आणि माहीत नाही, पण मला त्याला असं जस्ट विचारण्याची इच्छा झाली म्हणून मी त्याला विचारलं, भाई म्हणजे एक तर तू स्टेट सोडून चालला आहे, पुणे सोडून चालला आहे, कॉलेज कंप्लीट झालं आहे, म्हणजे काय स्टेट आहे. मी बघितलं, म्हटलं तू तुझ्या मित्रांसोबत होता, तर बरंच तुमचं काय आता इमोशनल टॉक्स चालू होते, तर मग काय सीन होता, जर तुला म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल तर सांग. त्यावेळेस तो बोलला की मी 4 महिन्यांसाठी पुण्यात एक कोर्स करायला आलो होतो, तो कंप्लीट झाला आणि मला एक जॉब लागला ॲज अ परमनंट वर्क फ्रॉम होम.
म्हणजे ॲज अ क्लाउड इंजिनियर म्हणून एक कोणती त्यांनी नेदरलँड्सची कंपनी, तर त्याला त्यांनी जॉब ऑफर केला. आणि मग तो बोलला की करू तर मी इथून पण शकतो, पण माझ्या घरच्यांनी मला बोलवलं. पण या 4 महिन्यात या हॉस्टेलवरच्या मुलांसोबत, ज्यांना मी ओळखत नव्हतो, तर इतका चांगला बॉन्ड बनला होता ना, तर मग आज सोडून जाताना खूप वाईट वाटतंय. त्यांना पण आणि मला पण. आणि मला ते लिटरली माझ्या कॉलेजचे दिवस आठवले, ज्यावेळेस माझं कॉलेज कंप्लीट झालं होतं आणि जे ते जिकडे तिकडे जात होते, तर मग मला ते स्ट्राईक झालं. म्हटलं शिट, तो एक मोमेंट असतो भाई, की जो खूप हर्ट करून जातो. सो अपार्ट फ्रॉम दिस नथिंग. आय एम एंडिंग दिस व्लॉग हिअर. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.